म्हणजे त्या डीप सीमध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना 2 बोटी देण्याचं काम केलं, 1.5 कोटीची एक बोट. त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते, घेण्यासाठी नव्हते आले. आता ॲनाकोंडा म्हणाल तर हे ॲनाकोंडा स्वतः आहेत. गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळखा घालून बसलेले आहेत. आणि या ॲनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. त्याचं पोट भरत नाही. म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरीसुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे. म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे. हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही. पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत. ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे. म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.